नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सिंधू ही शुद्धीवर आलेली असते, त्यामुळे राघव, विनू आणि सावी यांना खूप आनंद होतो. इतर लोक देखील देवाचे आभार मानतात, परंतु राणी मात्र बसमधून हा सर्व प्रकार बघून खूप रडत असते. सिंधू ही खूप घाबरलेली असते आणि रडत रडत ती राघवला मिठी मारते. राघव तिला शांत करत म्हणत असतो की सिंधू, काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे. तर दुसरीकडे मात्र मधुला तिने राघव सोबत जे क्षण घालवलेले असतात ते सगळे क्षण तिला आठवायला लागतात. आतापर्यंतच्या घडलेल्या सगळ्या घटना तिच्या डोळ्यांसमोरून जातात. सिंधू राघवला एकत्र बघून तिला फार त्रासही होत असतो. थोड्या वेळानंतर राघव सिंधूला पाणी देतो. सावी आणि विनू दोघंही सिंधूला मिठी मारतात आणि मग राघवच्या एक गोष्ट लक्षात येते की इथे कुठे राणी दिसत नाहीये आणि आजूबाजूच्या तो लोकांना विचारतो की तुम्ही कुठे मधुला बघितलं का, परंतु मधुला कोणीही बघितलेलं नसतं. सर म्हणतात की आपण सर्वजण तर बसमधून खाली उतरलो, पण त्या तर इथे कुठेच दिसत नाहीये. आणि त्याच वेळी राघवचं लक्ष हे बसकडे जातं आणि बसमध्ये मधुला बघून मात्र राघवच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच वेळी बसचा बॅलन्स देखील बिघडलेला असतो आणि बस ही अजून दरीच्या दिशेने जाऊ लागते. सर्वजण आता प्रचंड घाबरलेले असतात. राघव अगदी पळत पळत बसपर्यंत पोहोचतो. बसला थांबवण्याचा तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो आणि तो मधुला म्हणत असतो की मधु, तू प्लीज बाहेर ये. परंतु मधु म्हणत असते की नाही राघव, मी नाही येणार बाहेर. राघव म्हणत असतो की मधु प्लीज माझं ऐकत जा. हे बघ, मला आता बसच्या दरवाजापर्यंत येणं शक्य नाहीये, तू प्लीज बाहेर ये, तू अजिबात घाबरू नकोस. तेव्हा राणी त्याला म्हणत असते की नाही राघव, आज तू फक्त मलाच नाही तर सगळ्या जगाला दाखवून दिलंय की तुझं फक्त आणि फक्त सिंधूवर प्रेम आहे आणि शेवटी तर तू सिंधूचीच निवड केली, त्यामुळे माझ्या जगण्याला आता काहीच अर्थ उरला नाहीये. राणीचं हे बोलणं ऐकून राघव आता पूर्ण चक्रावलेला असतो आणि तो राणीला म्हणत असतो की हे बघ, तुला माझ्याशी भांडायचंय ना, तू बाहेर येऊन भांड. तू प्लीज आधी बसमधून बाहेर ये, तुला मला जे काही बोलायचंय ते सर्व बोल. विनू आणि सावी देखील मोठमोठ्याने ओरडत असतात. बाहेरचे लोक देखील राणीला खाली यायला सांगत असतात, परंतु राणी मात्र बसच्या खाली उतरायला तयारच नसते. सर सुद्धा म्हणत असतात की निदान विनूसाठी तरी तुम्ही बाहेर या, परंतु राणी त्या गोष्टीसाठीही नकार देत असते. तेवढ्यातच राघवच्या एक गोष्ट लक्षात येते की त्याने जी झाडाला दोरी बांधलेली असते ती दोरी तुटण्यावर आलेली असते. राघव आता ती दोरी पकडण्याचा प्रयत्न करतो. बाकीचे लोक सुद्धा राघवला मदत करत असतात, परंतु राणी काही बसच्या खाली येत नसते. आणि मग त्यानंतर आता राघवचा देखील तोल जातो आणि बस डायरेक्टली दरीमध्ये जाऊन कोसळते आणि हे सर्व बघून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वजण आता टेन्शन मध्ये आलेला असतो. राघव तसाच दरीमध्ये जायला निघतो, परंतु सिंधू त्याला थांबवते. थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस देखील आलेले असतात. राघवला सारखं रायाला त्याने जे वचन दिलेलं असतं ते वचन आठवत असतं आणि आपण राणीला वाचवू शकलो नाही या गोष्टीचा त्याला खूप त्रास होत असतो. त्याच वेळी राजश्री आणि रुक्मिणी देखील तिथे आलेल्या असतात आणि त्या सिंधू आणि राघवला म्हणत असतात की तुम्ही चौघजण जर इथे आहे तर मग राणी कुठे. तर त्या गोष्टीवर काय उत्तर द्यावं हे कोणालाही कळत नाही. सिंधू खूप रडत असते आणि राघव फक्त मधू मधू असंच ओरडत असतो आणि पुन्हा दरीच्या दिशेने जाण्यासाठी निघतो. सिंधू पुन्हा त्याचा हात पकडते. सिंधू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. रुक्मिणी म्हणते की मला सांगा नक्की काय झालंय, मला आता खूप भीती वाटते. विनू सांगतो की आजी, बस दरीमध्ये कोसळलीये. त्यावर रुक्मिणी विचारते की मग राणी कुठे. त्यामुळे सिंधू आता मान खाली घालते आणि रुक्मिणी आणि राजश्री आता प्रचंड घाबरलेल्या असतात आणि मग राघव त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. आता विनूचे सर आता रुक्मिणी आणि राजश्रीला सांगू लागतात की त्या मॅडम बसमध्ये चक्कर येऊन पडल्या होत्या आणि ही गोष्ट आमच्या कोणाच्याच लक्षात आली नाही. डॉक्टर मॅडमला चक्कर आली होती, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी आधी प्रयत्न आणि मधू मॅडमला सुद्धा आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु त्या बसमधून बाहेर आल्याच नाही आणि नंतर मग बस कोसळली. तर रुक्मिणी म्हणते की सगळेजण वाचले, फक्त मधूच बसमध्ये राहिली का. आणि ती राघवला विचारत असते की राघव, अरे असा कसा वागलास तू राणीचा जीव का नाही वाचवलास. रुक्मिणी आता सिंधूला म्हणते की सिंधू, जेव्हापासून तू आमच्या आयुष्यात आली आहेस ना, तेव्हापासून आमच्या आयुष्यात सगळं वाईट घडायला लागलंय. राघवने तुझा जीव वाचवला, परंतु त्याच्या बायकोचा जीव वाचवला नाही, कारण जेव्हा तू त्याच्या सोबत असतेस ना त्याला काहीच सुचत नाही. तू जर त्याला सोडून गेलीच होती तर कशाला आता परत आलीयस, तू कशाला त्याचा संसार उद्ध्वस्त करतीये. रुक्मिणीचं ते बोलणं ऐकलं मात्र फार वाईट वाटत असतं. विनू राघवला म्हणत असतो की बाबा प्लीज तुम्ही मम्माला परत घेऊन या ना. राघव म्हणतो की विनू, तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या मम्माला काही होऊ देणार नाही. आणि मग राघव लगेचच त्याच्या टीमला बोलावून घेतो आणि मग दरीमध्ये शोध सुरू होतो. दिवसभर मधू त्यांना कुठेही सापडलेली नसते, तरी सुद्धा राघव शोध थांबवत नाही आणि रात्री सुद्धा ते जंगलामध्ये मधूला शोधत असतात. सिंधू राघवला म्हणत असते की राघव, तुम्ही अजिबात
काळजी करू नका, मला खात्री आहे की मधुताई नक्की सापडतील आणि तुम्ही विनूला वचन देखील केलंय. आणि मग त्यानंतर दोघंही आता वेगवेगळ्या दिशेने मधुला शोधण्यासाठी जातात. त्यांच्यासोबत भरपूर पोलीस देखील असतात. तर सिंधू ज्या दिशेने जात असते त्याच दिशेने राणी तिथे तिला पडलेली दिसते. सिंधू तिला बघते आणि मधुचे पल्स चेक करते. तर मधु तेव्हा सुखरूप असते, परंतु मधुला खूप लागलेलं असतं. मधु आता राघवला आवाज देते. राघवला बोलवल्यावर दोघंही आता मधुला पटकन जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मात्र त्या हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर अवेलेबल नसतो. बॉय सिंधूला सांगतो की डॉक्टरांना येण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे आणि दुसरं हॉस्पिटल हे अजून 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सिंधू म्हणते की आता आमच्याकडे एवढा वेळ नाहीये, मधुताईंसाठी एक एक सेकंद सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि मग सिंधू आता तिचं आयडेंटिटी कार्ड हे वॉर्ड बॉयला दाखवते आणि सिंधू आता राणीचं ऑपरेशन करणार असते. परंतु रुक्मिणी सिंधूला म्हणते की थांब सिंधू, तू राणीचं ऑपरेशन अजिबात करायचं नाहीस. सर्वजण रुक्मिणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु रुक्मिणी म्हणते की नाही, राणीची ही अवस्था फक्त सिंधूमुळे झाली आहे. सिंधू म्हणते की आणि जर त्यांना काही झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? रुक्मिणी म्हणते की मग कोण, तू घेणार आहेस का? सिंधू म्हणते की हो, घेईल त्या गोष्टीची जबाबदारी, परंतु आता मला माझं काम करू द्यात. आणि मग सिंधू आता राणीचं ऑपरेशन करण्यासाठी तयार होते. दुसरीकडे राघव हा बाहेर बसलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार राघवला आठवत असतो. आपण राणीला वाचवू शकलो नाही या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटत असतं. आणि सिंधूने देखील ऑपरेशनला सुरुवात केलेली असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राणीचे ऑपरेशन होते. दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर देखील येते. मात्र सिंधूला बघून ती खूपच चिडते आणि सिंधूला धमकी देत ती आता म्हणते, आता जर तू मी सांगितलेलं ऐकलं नाही तर मी स्वतःचा जीव घेईल. सिंधू म्हणते की तुम्ही जे काही सांगाल ते ऐकेल मी. तेव्हा राणी तिला म्हणते की तुला दुसरं लग्न करावं लागेल. सिंधू नाईलाजाने म्हणते की ठीक आहे, मी करेल दुसरं लग्न. मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.